नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅकेजेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी सुरू करणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. द मोहन डिस्ट्रीब्युटर्स लिमिटेड सेल्स गुड्स इन केसेस द कंपनी चार्जेस टू द कस्टमर्स विथ ₹180 फॉर ईच केसेस सेंट आउट क्रेडिट with ₹150 for each cases written within 2 months. The following particulars are given. The following particulars are given. Number of cases. Number 1, cases in hand on 1st January 2018 1800 into bracket valued at ₹60 each. Number 2, cases with customer on 1st January 2018 into bracket valued at ₹60 each, 4200. Number 3rd, cases purchased during the year into bracket at the rate of ₹90 each, 7200. Number 4th, cases sent to customers during the year, 12,000. Number 5th, cases returned by customer during the year, 9,000. Number 6, cases with customer on 31st December 2018 into bracket given period is not expired, 1200. Show the necessary account in the books of the distributors limited. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी मोहन डिस्ट्रीब्युटर लिमिटेड सेल्स गुड्स इन केसेस. द कंपनी चार्ज टू द कस्टमर विथ ₹180 फॉर ईच केस सेंट आउट क्रेडिट विथ ₹150. म्हणजे पहा, कंपनी केसेस पाठवताना म्हणजे ग्राहकाकडे पाठवताना ₹180 चार्ज करते आणि जर समजा त्या ग्राहकांनी ते केसेस जर 2 महिन्याच्या आत परत केले तर ₹150 त्यांना परत दिले जातात. म्हणजे या ठिकाणी 180 मधून ₹150 मायनस केल्यानंतर जे ₹30 राहतात तो रेंटल चार्ज आहे. तर रेंटल चार्ज ₹30 आहे, विक्री किंमत ₹150 आहे आणि चार्ज केलेली जी किंमत आहे ती आहे ₹180 आणि बाकी जी माहिती आहे ती माहिती पुढे दिलेली आहे. त्याप्रमाणे आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू. तर पहिल्यांदा आपण मेमोरंडम डेटर्स अकाउंट हे अकाउंट पहिल्यांदा या ठिकाणी 1 बाय 1 सुरुवात करूया. तर 1 बाय 1 सुरुवात करताना डेटर्सकडे किती केसेस सुरुवातीला होते, ओपनिंग बॅलन्स किती आहे ते आता आपण बघूया. तर पहा, नंबर 2ला दिलेला आहे केसेस विथ कस्टमर ऑन 1st January 2018 4200. तर या ठिकाणी घ्या टू ओपनिंग स्टॉक किंवा ओपनिंग बॅलन्स म्हणा ह्याला, ओपनिंग बॅलन्स. तर पहा, यांच्याकडे ओपनिंग बॅलन्स जे होतं 4200 केसेस होते त्यांच्याकडे ग्राहकाकडे आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ₹150 प्रमाणे आपल्याला करायची आहे. तर ती व्हॅल्यू येईल पहा 6,30,000. 6,30,000 म्हणजे हे वर्ष सुरू होताना ग्राहकाकडे असलेले केसेस 4200 आहेत. त्याची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आपण खरेदी किती केलेली आहेत, तर खरेदी केलेले केसेस इथं दिलेले आहेत पहा. नंबर 4मध्ये केसेस सेंड खरेदी केलेले केसेस नाही. तर आता या ठिकाणी कस्टमरकडे किती केसेस आपण पाठवलेले आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. केसेस सेंड टू कस्टमर ड्युरिंग द इयर 12,000. चालू वर्षामध्ये ग्राहकाकडे टू केसेस सेंड किती सेंड केलेले आहेत 12,000 12,000. याचं 150 प्रमाणे व्हॅल्युएशन करा. तर हे येईल पहा 18 लाख रुपये. 18 लाख रुपये त्याची व्हॅल्यू येईल. तर वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकाकडे असलेले केसेस 4200 आणि चालू वर्षामध्ये पाठवलेले 12,000 असे एकूण हे किती केसेस झाले, हे 16,200 केसेस झाले पहा. 16,200 केसेस. आता हे ग्राहकाकडे आहेत. मग आता ग्राहकांनी हे वर्ष संपताना किती परत केलेली आहेत, तर
त्याची नोंद आता आपल्याला करायची आहे. या ठिकाणी क्रेडिट साईडला घ्या, बाय केसेस रिटर्नड. केसेस रिटर्नड. तर केसेस रिटर्न किती केलेले आहेत? नंबर 5 ला सांगितलेलं आहे पहा. केसेस रिटर्न बाय कस्टमर ड्युरिंग द इयर 9,000 केसेस ग्राहकांनी परत केलेले आहेत. तर ह्याचं 150 रुपयाने जे व्हॅल्युएशन होईल ते किती होईल? 13,50,000. 13,50,000. एकूण 16,200 पैकी 9,200 केसेस ग्राहकांनी परत केलेले आहेत. आणि या वर्षाच्या शेवटी ग्राहकाकडे उपलब्ध असलेले केसेस किती आहेत? नंबर 6 मध्ये दिलेला आहे. केसेस विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 2018 गिवन पिरियड इज नॉट एक्सपायर्ड 1,200. तर आता या ठिकाणी काय करा, थोडी जागा सोडून खाली घ्या, बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आहे 1,200. आलं लक्षात? त्याची व्हॅल्यू 150 रुपये प्रमाणे. तर याची किती होईल व्हॅल्यू? 1,80,000. आलं लक्षात? या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे, म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलेलं ग्राहकाकडे उपलब्ध असलेल्या केसेस वर्षाच्या शेवटी 1,200 ज्याचा पिरियड एक्सपायर्ड झालेला नाही. आता आपण केसेस कॉलम या ठिकाणी टॅली करू, किती कमी पडतात. तर पहा, 6,000 केसेस या ठिकाणी शॉर्टेज येते. मग आता हे 6,000 केसेसचं काय झालं? तर ते ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्या, बाय केसेस रिटेन्ड और सोल्ड. कालावधी वर्षभर संपून गेला, वर्षाचा जो कालावधी आहे तो संपून गेला, तरी पण हे 6,000 केसेस परत आलेल्या नाहीत. आणि मग आपण असं गृहीत धरलं की हे 6,000 केसेस ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत. तर ह्याचं 150 प्रमाणे या ठिकाणी व्हॅल्युएशन करा. ते व्हॅल्युएशन येईल 9,00,000 रुपये. तर पहा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, केसेस रिटर्नड म्हणजे परत केलेलं, केसेस रिटेन्ड म्हणजे ठेवून घेतलेलं. तर दोन्ही म्हणजे उच्चार सारखेच असल्यासारखे आहेत, त्यामुळे इथं गोंधळ होण्याची शक्यता आहे. जे परत केलेले आहेत ते रिटर्नड आणि जे ठेवून घेतलेले आहेत ते रिटेन्ड किंवा त्याला सोल्ड आउट असं म्हटलं जाते. तर बऱ्याच वेळा काय होते पहा, ज्या पॅकिंगमध्ये आपण माल पाठवलेला असतो तो माल विकला गेलेला नसतो. आलं लक्षात? कारण ते लगेच रिकामं करून परत करायचं असते, परंतु माल विकला न गेल्यामुळे किंवा त्या ज्यांच्याकडे आपण पाठवलेला आहे कस्टमरकडे, त्यांच्याकडे तो माल काढून साठवून ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारचे हे जे केसेस आहेत ते केसेस ग्राहकाकडेच राहून जातात. आणि मग जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते त्यांना विक्री किमतीने त्या ठिकाणी चार्ज करतात. म्हणजे 150 प्रमाणे त्या 6,000ची 9,00,000 रुपये किंमत त्यांच्याकडून वसूल करतात. तर आता पहा, मेमोरंडम डेटर्स अकाउंट आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंबर कॉलमची आपण बेरीज केलेली आहे. आता अमाऊंट कॉलमची बेरीज करा. 24,30,000 डेबिट साईडची येईल. या ठिकाणची 24,30,000. तर हे अशा पद्धतीने मेमोरंडम अकाउंटच्या नोंदी आपण पूर्ण केलेल्या आहेत डेटर अकाउंटच्या. त्यानंतर आता केसेस स्टॉक अकाउंट. आता हे केसेस स्टॉक अकाउंट या ठिकाणी कंपनी आपल्याकडचा स्टॉक मेंटेन करते. तर पहा, कंपनीकडे असणारं जे ओपनिंग बॅलन्स आहे ते ओपनिंग बॅलन्स किती आहे ते आता आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. वर्षाच्या सुरुवातीला असणारं बॅलन्स त्याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स. आता कंपनीकडे हे बॅलन्स 2 पद्धतीने नोंदवलं जाते. त्यामध्ये पहिली पद्धत इन हँड म्हणजे कंपनीकडे असलेले, आणि दुसरा आहे विथ कस्टमर, कस्टमरकडे असलेले.
विथ कस्टमर. तर पहा कंपनीकडे वर्षाच्या सुरुवातीला किती केसेस होते. तर पहा केसेस इन हँड ऑन 1 जानेवारी 2018 1800. इन हँड म्हणजे कंपनीकडे असलेले 1800. लक्षात. त्याची व्हॅल्यू किती रुपयाने करायची. 60 रुपयाने. त्यानंतर कस्टमरकडे असणारे किती आहेत. 4200. हो का. हे कुठे हे 4200 ओपनिंग बॅलन्स कस्टमरकडे होतं. हे 4200. याचंसुद्धा व्हॅल्युएशन आपल्याला 60 रुपयेप्रमाणेच या ठिकाणी करायचं आहे. तर हे 1,08,000 रुपये येईल आणि हे 2,52,000 येईल. 2,52,000. तर ओपनिंग बॅलन्स कंपनीकडे किती होता. 1,800 केसेस कंपनीकडे होते आणि विथ कस्टमर 4,200. असं हे ओपनिंग बॅलन्स केसेसचं आहे कंपनीकडे. त्यानंतर कंपनीच्या हिशोबाने एवढे ओपनिंग बॅलन्स आहे. आता चालू वर्षी कंपनीने किती परचेस केलेलं आहे. परचेसेस कंपनीनं चालू वर्षी जे केसेस खरेदी केलेले आहेत ते आहेत पहा 7,200. नंबर 3ला दिलेला आहे. केसेस परचेस्ड ड्युरिंग द इयर ॲट द रेट ऑफ ₹90. 7,200. हो काय. 7,200 केसेस खरेदी केलेत 90 रुपयेप्रमाणे. तर याची टोटल कॉस्ट होईल 6,48,000. 6,48,000. तर आता कंपनीकडे एकूण किती या ठिकाणी केसेस उपलब्ध आहेत त्याचा हिशोब बघूया आपण एकदा. $13,200 केसेस कंपनीकडे उपलब्ध आहेत. तर आता ह्या केसेसपैकी हे जे 6,000 केसेस आहेत त्या ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्या बाय केसेस ट्रेडिंग अकाउंट. केसेस ट्रेडिंग अकाउंट 6,000. आलं लक्षात. याची कॉस्ट किती 60 रुपयेप्रमाणे आपणाला व्हॅल्युएशन त्याचं करावं लागेल. ह्याला कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड. कॉस्ट ऑफ सोल्ड. तर याची कॉस्ट किती राहील 6,000. म्हणजे आता पहा हे 6,000ला 60 रुपये कॉस्ट कशी लावायची. तर याच ठिकाणी पहा कंपनीकडे असणारा जो स्टॉक आहे तो 13,200चा स्टॉक आहे. यापैकी 1,800 केसेसचा स्टॉक 60 रुपयेप्रमाणे. 4,200 केसेसचा स्टॉक 60 रुपयेप्रमाणे. म्हणजे हा टोटल झाला 6,000. जुन्या केसेस या ठिकाणी किती आहेत 6,000. त्याची परचेस प्राईस किती आहे 60 रुपये. आणि नवीन केसेस किती आहेत 7,200. त्याची कॉस्ट प्राईस किती आहे 90,000. मग आपण जर समजा विकायचं ठरवलं तर पहिल्यांदा कोणत्या विकणार. जुन्या विकणार ना. म्हणून ह्या 6,000 केसेस आपण विकलेले आहेत. आलं लक्षात. 1,800 अधिक 4,200 बरोबर 6,000 केसेस ग्राहकांना विकलेले आहेत. त्याची परचेस प्राईस किती होती 60 रुपये. तर 60 रुपयेप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करा. तर ते व्हॅल्युएशन येईल पहा 3,60,000. या ठिकाणी ओल्ड केसेस अँड न्यू केसेस असं दोन प्रकारचे केसेस आहेत. तर यापैकी ओल्ड केसेस आहेत 6,000. त्याची परचेस प्राईस 60 रुपये. ते आपण ग्राहकांना विकलेले आहेत 60 रुपयेप्रमाणे. 3,60,000 रुपये त्याची कॉस्ट आहे. आता उर्वरित जे आहेत ते क्लोजिंग स्टॉकमध्ये आपल्याकडे असतील. म्हणून या ठिकाणी घ्या बाय क्लोजिंग स्टॉक. आता पहा या ठिकाणी जसा ओपनिंग स्टॉक इन हँड आणि विथ कस्टमर दिलेला आहे तसा या ठिकाणी सुद्धा इन हँड कंपनीकडे असलेला स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि ग्राहकाकडे असलेला म्हणजे स्टॉक क्लोजिंग स्टॉक विथ कस्टमर
तर विथ कस्टमरकडे असलेला स्टॉक किती आहे, तर या ठिकाणी दिलेला आहे पहा. क्लोजिंग स्टॉक 1200, कस्टमरकडे असलेला 1200 रुपये स्टॉक आहे. आता हा जो स्टॉक आहे तो स्टॉक म्हणजे किती, आपल्याकडे आता जो शिल्लक असणारा स्टॉक आहे तो 90 रुपयेवाला आहे, बरोबर आहे. 60 रुपयेवाला जो जुना स्टॉक आहे तो टोटली आपण ग्राहकांना देऊन टाकला. आता या ठिकाणी जे वर्षाच्या शेवटी शिल्लक राहणारे केसेस आहेत ते नवीनपैकी आहेत. मग नवीन स्टॉकची किंमत किती आहे, 90 रुपये पर केस. म्हणून 1200 गुणिले 90 बरोबर आहे 1,08,000. त्यानंतर आता आपण नंबर कॉलमची या ठिकाणी बेरीज करू. म्हणजे इन हँड किती आहेत ते आपल्याला कळते. हे 13,200 म्हणजे डेबिट साईडची जी बेरीज आहे ती केसेस स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी लिहून घेतली आणि आता बॅलन्स काढायचा आहे. तर ही आहे पहा बॅलन्सिंग फिगर. हे काय प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही. कंपनीकडे 6,000 केसेस उपलब्ध आहेत असं काही कंपनी प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही. ही आहे बॅलन्सिंग फिगर 6,000. तर ह्याला 90 रुपये व्हॅल्यू लावणार का 60 रुपये, तर 90 रुपये व्हॅल्यू लावायची. हे काय 7,200, 6,000 अधिक 1,200 म्हणजे 7,200 आणि या ठिकाणी खरेदी केलेले 7,200. याची परचेस प्राईस 90 रुपये आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा ह्या 6,000ला 90नेच गुणाकार करा. मग हे किती येईल, 5,40,000. 5,40,000. आता याची बेरीज, याची बेरीज आली पहा 10,08,000. $10,08,000. त्यानंतर आता केसेस ट्रेडिंग अकाउंटकडे येऊ आपण. तर केसेस ट्रेडिंग अकाउंटला सुरुवात करताना केसेस स्टॉक अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे पहा क्रेडिट साईडला बाय केसेस ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे केसेस स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय केसेस ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे. 6,000 गुणिले 60 बरोबर 3,60,000. ते केसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू केसेस स्टॉक अकाउंट. केसेस स्टॉक अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड. किती, 6,000 केसेस आपण विकलेले आहेत. किती रुपयेप्रमाणे, 60 रुपयेप्रमाणे. आणि त्याची टोटल कॉस्ट आहे 3,60,000. अशा पद्धतीने आपण ते या ठिकाणी घेतलेलं आहे. हे बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आता कंपनीला 2 प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी होते पहा. ज्या ह्या केसेस कंपनीने विकलेल्या आहेत याच्यापासून कंपनीला उत्पन्न झालेलं आहे आणि रेंटल चार्जेसपासून उत्पन्न होते ते केसेस ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. म्हणून या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट. बाय डेटर्स अकाउंट कंसात लिहा सेल्स प्रोसीड्स. किती, 6,000 केसेस विकलेले आहेत. आता याची विक्री किंमत किती राहील, 150 रुपये राहील. म्हणजे 180 किंमत आपण लावली होती आणि त्यांनी जर समजा 2 महिन्यात परत केले तर त्यांना 150 रुपये आपण परत देणार आहोत. म्हणजे 150 रुपये त्याची विक्री किंमत आहे. म्हणून या ठिकाणी घ्या 150 रुपये. ह्या 150ने गुणाकार करा 6,000ला म्हणजे 9 लाख रुपये या ठिकाणी टोटल कॉस्ट येईल. म्हणजे सेल्स व्हॅल्यू, टोटल सेल्स व्हॅल्यू 9 लाख. म्हणजे 6,000 केसेस 150 रुपयाप्रमाणे विकून कंपनीला 9 लाख रुपये उत्पन्न या ठिकाणी झालेलं आहे. त्याची मूळ किंमत होती 3,60,000. म्हणजे 60 रुपयाचं एक केस आहे ते आपण 150 रुपयाला या ठिकाणी विकलेलं आहे.
तर 150 म्हणजे जवळपास 9 लाख रुपये आपणाला त्या ठिकाणी मिळालेत आणि प्रत्येक केसेसवर 90 रुपये प्रॉफिट आपणाला झालेला आहे कंपनीला. त्यानंतर दुसरं उत्पन्न आहे पहा, बाय डेटर्स. कंपनीला झालेलं दुसरं उत्पन्न आहे बाय डेटर्स अकाउंट, कंसात लिहा रेंटल चार्जेस. रेंटल चार्जेस, आता रेंटल चार्जेस किती, 180 मायनस 150 बरोबर आहे 30 रुपये. 30 रुपयाप्रमाणे आपणाला प्रत्येक केसेसचं भाडं या ठिकाणी मिळालेलं आहे. मग यासाठी आपण चालू वर्षी कस्टमरकडे किती केसेस पाठवलेले आहेत ते मेमोरंडम डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला आपणाला दिसून येईल. केसेस सेंट 12,000, 12,000 केसेस आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. मग हे 12,000 गुणिले 30 रुपये रेंटल चार्ज आहे. 12,000 गुणिले 30 बरोबर आहे किती होईल, 3,60,000 रुपये आपणाला या ठिकाणी रेंटल चार्ज मिळालेला आहे. ह्या कंपनीला किती प्रॉफिट झालेला आहे तो आता प्रॉफिट या ठिकाणी काढू. 12,60,000 बेरीज झालेली आहे क्रेडिट साईड. त्यानंतर या ठिकाणी डेबिट साईडची बेरीज, नंबर्सची बेरीज आलेली आहे 6,000 आणि या ठिकाणी लिहितो मी 12,60,000. तर 9 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे कंपनीला. 9 लाख रुपये प्रॉफिट झाला आहे. तर या ठिकाणी घ्या टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात लिहा नेट प्रॉफिट ट्रान्सफर. नेट प्रॉफिट ट्रान्सफर 9 लाख रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.